विद्यार्थी मित्र हो, आपण आज पाहणार आहोत पॅसेज नंबर 3 नवोदय विद्यालयाच्या एंट्रन्स एक्झामसाठी. सर्वप्रथम आता आपण पाहूया प्रश्न. पहिला, हू वॉज द चीफ गॉड ऑफ द आर्यन्स, म्हणजे आपल्याला आर्यांचा चीफ गॉड कोणता हे पाहावं लागेल. दुसरा प्रश्न बघा, व्हाय डिड द आर्यन्स कीप डॉग्स, आर्यन्स डॉग का ठेवायचे, डॉग का पाळायचे. तिसरा प्रश्न आहे, व्हॉट वॉज द फेवरेट स्पोर्ट ऑफ द आर्यन्स, आर्यन्स यांचं फेवरेट स्पोर्ट कोणतं. चौथा प्रश्न आहे, द आर्यन्स ॲडॅप्टेड द ब्लँक रिलिजन, कोणता रिलिजन त्यांनी ॲडॅप्ट केला. आणि पाचवा आहे, व्हॉट इज मनुसंहिता, मनुसंहिता म्हणजे नेमकं काय. चला तर आता पाहूया हा पॅसेज. आता बघा, पहिला प्रश्न इथं आहे, हू वॉज द चीफ गॉड ऑफ द आर्यन्स. आता आपल्याला फास्टमध्ये जर प्रश्नांची उत्तरे शोधायची असेल तर बघा, पहिलाच प्रश्न शोधू आपण, हू वॉज द चीफ गॉड ऑफ द आर्यन्स. द आर्यन्स वेअर कीन हंटर्स, म्हणजे आर्यन्स हे अतिशय शार्प असे शिकारी होते. अँड कॉट लॉयन्स इन स्नेअर्स अँड हंटेड बोर्स विथ डॉग्स, म्हणजे ते शिहाला पकडायचे कशामध्ये, इन स्नेअर्स म्हणजे जाळ्यात अडकवून, अँड हंटेड बोअर्स, आणि बोअर्स म्हणजे जंगली डुकराची ते शिकार करायचे, विथ डॉग्स म्हणजे डॉगचा वापर करून. बट देअर फेवरेट स्पोर्ट वॉज रेसिंग इन चॅरियट ड्रॉन बाय स्विफ्ट हॉर्सेस. बघा, एक प्रश्न आलेला आहे की त्यांचा फेवरेट स्पोर्ट कोणता. व्हॉट वॉज द फेवरेट स्पोर्ट ऑफ द आर्यन्स, तर याचं उत्तर आहे सी, चॅरियट रेसेस. याच्यामध्ये पर्याय आहे, ओपन एअर डान्सिंग हे नाही आहे, चेस नाही आहे, आणि हंटिंग बोर्स हे पण नाही आहे. आपण आत्ताच बघितलं बघा सेकंड लाईनमध्ये, बट देअर फेवरेट स्पोर्ट वॉज रेसिंग इन चॅरियट ड्रॉन बाय स्विफ्ट हॉर्सेस, म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर काय येईल, चॅरियट रेसेस. त्याच्यानंतर बघा, आफ्टर द रेसेस दे हॅड ओपन एअर डान्सिंग अँड सिंगिंग, म्हणजे रेस नंतर ते काय करायचे, ओपन एअर डान्सिंग करायचे, सिंगिंग करायचे, म्हणजे त्यांचा मेन स्पोर्ट काय होता, रेसिंग इन चॅरियट. त्याच्यानंतर मात्र ते नाचायचे, गाणे म्हणायचे. लाईक अदर एन्शियंट पीपल दे वर्शिप्ड ॲट फर्स्ट मेनी गॉड्स ऑफ नेचर, सुरुवातीला ते जे आपले पूर्वज होते त्यांच्याप्रमाणेच ते नैसर्गिक पूजा करायचे, निसर्गातल्या काही गोष्टींची पूजा करायचे, जसे की गॉड्स ऑफ द स्काय, निसर्ग म्हणजे आकाश देवता. द स्विफ्ट मुव्हिंग सन गॉड, म्हणजे सूर्याची पूजा करायचे जो स्विफ्टली मूव्ह करतो. द गॉड ऑफ द स्टॉर्म्स, वादळांचा देव, एक्सेट्रा. फॉर अ लाँग टाईम देअर चीफ गॉड वॉज लॉर्ड इंद्रा. तर हा आहे आपला पहिला प्रश्न, हू वॉज द चीफ गॉड ऑफ द आर्यन्स, तर त्याचा ॲन्सर आहे लॉर्ड इंद्रा. बघा, आता आपला पहिला प्रश्न झालेला आहे आणि त्यासोबत झालेला आहे आपला तिसरा प्रश्न, व्हॉट वॉज द फेवरेट स्पोर्ट, तो होता चॅरियट रेसेस. आता बघा दुसरा प्रश्न बघा, व्हाय डिड द आर्यन्स कीप डॉग्स. या प्रश्नाचे पर्याय बघा, फॉर हंटिंग लॉयन्स, लॉयनची शिकार करण्यासाठी. दुसरं आहे फॉर हंटिंग बोअर्स, जंगली डुकरांची शिकार करण्यासाठी. सी आहे फॉर ड्रॉविंग चॅरियट्स, चॅरियटला पळवण्यासाठी, वाहून नेण्यासाठी. आणि चौथा आहे फॉर एंटरटेनमेंट. आता पाहूया पॅसेज. बघा, पॅसेजमध्ये आपल्याला पहिल्याच लाईनमध्ये याचा ॲन्सर मिळणार आहे. द आर्यन्स वेअर कीन हंटर्स अँड कॉट लॉयन्स इन स्नेअर्स, मग बघा ते लॉयन्सला पकडायचे जाळ्यामध्ये. अँड हंटेड बोअर्स विथ डॉग्स, म्हणजे डॉगचा वापर करून ते काय करायचे, बोअरची शिकार करायचे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे बी, फॉर हंटिंग बोअर्स. आता आपले प्रश्न राहिलेले आहे. प्रश्न चौथा, द आर्यन्स ॲडॅप्टेड रिलिजन, आणि पाचवा, व्हॉट इज मनुसंहिता. लेटर देअर ग्रीव द ग्रेट हिंदू रिलिजन. बघा, या ठिकाणी आपल्याला हिंदू रिलिजन हे नाव दिसते आणि त्या वाक्यामध्ये काय आहे, लेटर देअर ग्रीव द ग्रेट हिंदू रिलिजन, त्यानंतर हिंदू रिलिजन ग्रीव झाला, वाढला, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता बघूया दुसऱ्या धर्माचं नाव येते का, जर आलं तर ठीक आहे, नाहीतर ॲन्सर आहे हिंदू रिलिजन. पुढे, ॲज सेंचुरीज पास्ट, म्हणजे सेंचुरीज निघून गेल्यानंतर द आर्यन्स सेटल डाऊन अँड डेव्हलप देअर फार्मिंग अँड ट्रेड इन द कॉन्कर्ड लँड. त्यानंतर ते बरेच शतकं भारतामध्येच राहिले आणि त्यानंतर त्यांनी या ठिकाणी शेती आणि उद्योगाला सुरुवात केली, जी लँड त्यांनी कॉन्कर केली होती. कॉन्कर म्हणजे जिंकली होती. अँड द पीपल बिकेम डिवायडेड इंटू 4 कास्ट, आणि त्यानंतर त्यांनी इथल्या लोकांना 4 कास्टमध्ये डिवाईड केलं. द ब्राह्मिन्स, द क्षत्रियाज, द वैश्याज अँड द शूद्राज.
म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशा प्रकारचे 4 वर्ण किंवा 4 जातींमध्ये त्या काळातल्या लोकांना त्यांनी विभाजित केलं. द ड्युटीज ऑफ these 4 ग्रुप्स वेअर डिस्क्राइब्ड इन ॲन एन्शियंट बुक. आणि एक प्राचीन पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये या सर्व जातींचे, या सर्व वर्णाचे म्हणजे ब्राह्मणांचं काम काय, क्षत्रियाचं काम काय, वैश्यांचं काय, शूद्रांचं काय, हे एका पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. आणि त्या पुस्तकाला म्हटलेलं आहे बुक्स ऑफ लॉज कॉल्ड द मनुसंहिता. म्हणजे आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे, मनुसंहिता म्हणजे काय, तर ते आहे बुक्स ऑफ लॉज, किंवा पुढे त्याला म्हटलेलं आहे द लॉज ऑफ मनु. 5वा प्रश्न बघा, व्हॉट इज मनुसंहिता. मनुसंहिता म्हणजे काय, तर आताच आपण बघितलं की मनुसंहिता म्हणजे सी, अ बुक ऑफ लॉज. याचा आन्सर होईल सी. याच्यामध्ये पहिला ऑप्शन आहे टाईप ऑफ चॅरियट रेस, हे नाही आहे. अ टाईप ऑफ डान्स, हे पण नाही. आणि डी, नन ऑफ दीज, हे पण नाही. म्हणजे आहे आन्सर सी, अ बुक ऑफ लॉज, नियमांचं पुस्तक. 4था प्रश्न होता द आर्यन्स ॲडॅप्टेड द रिलिजन, तो आहे हिंदू. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पॅसेज नंबर 3 बघितलेला आहे. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.